ए गप्प बस, आज जा नाही तर परत फोडीन तुला, कळलं ना? राधिका अगं ती शुद्धीवर नाहीये, थोबाडीत मारलीस तरी कळलं नाहीये तिला. जाऊ दे ना. हा ना, नानीची कशी वागून राहिली ही? हा उगीच उगीच फुकटचं बोलतेय. काय झालंय? या इन्स्पेक्टर मॅडम या, अगदी वेळेवर आलात. या बाईनी ना सोसायटीत उच्छाद मांडलाय. दारू पिऊन धिंगाणा करते ती. सगळ्या सोसायटीला याचा त्रास होतोय. काय ग, काय चाललंय तुझं? हा काय लोकांना त्रास देतेस तू? त्रास देत आहे गप्प बसा तू, तमाशे करू नको. ही सभ्य लोकांची सोसायटी आहे म्हटलं. कोण सभ्य तू? मिडल क्लास म्हणून नको सांगू सभ्य म्हणायचं. गप्प बस, कामात पकडायला नाही तर पडेल ही. राधिका तू तरी शांत राहा ना. अगं उगाच कशाला तिच्या तोंडाला लागतेस. जाऊ दे. नानी जिथे जाऊ दे म्हणण्यातच शेप फाडली ही. आई तुम्ही का काळजी करताय? मी आली आहे ना, मी बघते. दिसतंय ना, ही पोरगी सोसायटीत तमाशा करते. मगाशी मला अद्वा बोलली, राधिकाच्या अंगावर धावून गेली. तिला पोलीस चौकीवर न्या. ही सभ्य लोकांची सोसायटी आहे. हे मिशी तू सभ्य? पेपर तर सांगू का तिला पेपरचं काय केलं होतं ते? खरं तर तुलाच हकललं पाहिजे इकडून. ए तू गप्पा बस. खर तर तूच त्या लायकीची आहेस. कामत चला तिला पोलीस स्टेशनला घेऊन चला. मॅडम काय झालं? शना का पकडले तिला? काय चाललंय? या सुभेदार साहेब, नाही तुमचीच कमतरता होती. हा आत्ता जाग आली नाही का तुम्हाला? हे तुम्ही आणून ठेवली ना बाई, ती दारू पिऊन तमाशा घालते सोसायटीमध्ये. ए गुप्ते, माइंड युअर लँग्वेज. हा प्रज्ञा काय झालं? का आलात तुम्ही इथे? आता तुम्हाला काय एक्सप्लेनेशन देत बसू? अख्खी सोसायटी डोक्यावर घेतली या मुलीनं. आणि आता तुम्हाला जे काही विचारायचं ना ते पोलीस स्टेशनला येऊन विचारा. चला कामत घेऊन चला तिला. ओ मॅडम ऐका तरी तुम्ही. मॅडम राधिका तू जे केलंस ते अगदी बरोबर होतं. चांगला धडा शिकवलास तिला. टेन्शन घेऊ नकोस ग. बघितलं ना कशी ओरडत होती, जिंगत होती. सगळ्यांनी इतके दिवस सहन केलं, पण आता मात्र हद्द झाली. हो ना, मी तर बाई विचारच करू शकत नाही. दारू पिऊन एखादी बाई असा तमाशा करू शकते? शी, शोभतं काय तिला? शोभण्याचा प्रश्न येतो कुठे? जिनं आधीच लाज आणि लज्जा वेशीला टांगून ठेवले, तिला काय सोयीवर सुद्धा गाठणार? शनयासारखी मुलगी कुठेही काही करू शकते. नाही मी काय म्हणते, बाकी सगळं ठीक आहे हो, पण निदान या बाबतीत तरी गुरुनाथनी कंट्रोल ठेवायला पाहिजे ना. म्हणजे परमिशन दिली कशी त्यांनी? मुळात काय आहे, गुरुनाथच्या हातातच काही नाहीये. उलट तोच तिच्यात अडकून बसलाय आणि सारी चूक त्याचीच आहे. जाऊ दे, आता पोलीस स्टेशन मध्ये जाईल तेव्हा कळेल. नाही, मी तिथे जायलाच हवं. यांच्या बाजूने बोलायला हवं. नानीजी मी जरा आलीच. अगं जेवण राहिलंय तुझं, जेवून जा. नाही ते चालीस आता जेव. नानीजी आल्यावरती जेवते मी. आधी प्रज्ञाला भेटून येते मी. तू कुठे निघालीस आता? रेवती आत्ता मला थांबवू नको. मला जायलाच हवं. अगं मी जाऊ का बरोबर त्यांच्या? काय करावं या मुलीचं काही कळत नाहीये. हो ऐका ना मॅडम, प्रज्ञा मॅडम तुम्ही ऐका ना प्लीज प्लीज प्लीज. असं नका ना करू. तिला सोडा ना तुम्ही प्लीज. सॉरी मिस्टर सुभेदार, त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट आहे माझ्याकडे. मी नाही सोडणार त्यांना. तुम्ही पोलीस स्टेशनला चला, मग कळेल तुम्हाला. अहो तुम्ही मला ओळखता पर्सनली. आज आता 31st सेलिब्रेशन चालू होतं, त्याच्यात तिने थोडीशी घेतली. मान्य चूक झाली तिची, पण तुम्ही एवढं तरी कन्सिडर करा ना प्लीज. का कन्सिडर करायचं? पोलिसांना काय एवढंच काम असतं का 31st दिवशी?
एक तर रात्रभर ड्युटी करायची, तर तुमच्यासारख्या सभ्य आणि सुशिक्षित लोकांनी जर असा दारू पिऊन तमाशा सुरू केला तर आम्ही काय कौतुक म्हणून सोडून द्यायचं तुम्हाला? मॅडम आमचं चुकलं, आय एम सॉरी. तिची चूक झाली मी मान्य करतो, आणि मला माहितीये ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, माझ्या इथे राहते. मी तिच्या वतीने सॉरी म्हणतो ना, प्लीज. गॅरी तू का सॉरी म्हणते? ए बाई तू जा ना, दादा घेऊन जा ना या बाईला. शनाया तू गप्प बसशील का प्लीज? ओरडू नको ना. बघितलं, यांची यांना शुद्ध नाहीये. आणि खरं तर तुम्हाला आधीच कळायला हवं होतं की लग्न न करता एखाद्या मुलीला घरात ठेवायचं की नाही. एक मिनिट तुम्ही हे सगळे पर्सनल मॅटर याच्यामध्ये आणू नका. नाही मला माहितीये तुम्हाला त्या राधिकानेच सांगितलं असणार ना हे सगळं करायला. एक मिनिट, यामध्ये कोणाचंही नाव घ्यायची गरज नाहीये. आणि राधिका त्यांचा काय संबंध आहे या सगळ्याशी? मला सोसायटी कडून फोन आला होता आणि मी फक्त माझी ड्युटी केलीये. अहो पण याला काय अर्थ आहे? तुमच्याकडे अरेस्ट वॉरंट आहे का? मला दाखवा बरं. मला फोनवरून कंप्लेंट आली होती आणि आता त्याची ऑफिशियली नोंद झालीये. आणि वॉरंट वगैरे जे काही आहे ना ते पोलीस स्टेशनला नेऊन दाखवते. पुरोहित चला गाडी काढा. मॅडम ऐका ना काही फाईन काही चार्जेस असतील तर सांगा ना, म्हणजे काही सेटलमेंट करू शकतो का आपण? कसली सेटलमेंट? म्हणजे काय ते प्रकरण इथलं इथे मिटूया ना, काहीतरी सेटलमेंट सांगा ना प्लीज. लाच देण्याचा प्रयत्न करताय तुम्ही? नाही मी तसं नाही म्हणत आहे काही. मी म्हणतोय की आपण काय ती सेटलमेंट करूया ना इथलं इथे, प्लीज तडजोड करूया ना. मिस्टर सुभेदार, गुन्ह्याला सेटलमेंट नसते. आणि तुमचं तुम्हाला कळतं का तुम्ही काय बोलताय ते? पुरोहित चला यांना पण आत टाका. अहो मला काय आत टाका यांना. मी काय केलं पण? का म्हणजे ड्युटीवर असणाऱ्या एका पोलीस ऑफिसरला लाच देण्याचा प्रयत्न करताय तुम्ही. हा गुन्हा नाहीये. चला आत टाका यांना. अहो, काय ऐकताय यांचं? मॅडम आत मी टाका. तसं काही बोलत नव्हतो. तुम्ही आत टाका. एक सेकंड थांबा ना तुम्ही. अहो माझं ऐकून तर घ्या. प्रज्ञा, एक मिनिट जरा ये ना. प्रज्ञा ऐक ना, माझी एक विनंती आहे. नाही म्हणजे शन्याच्या वतीनं आणि यांच्या वतीनं मी माफी मागते सोसायटीची, पण आता सोडणं यांना. ताई, तुम्ही असं म्हणून मला अडचणीत आणताय. असं नाही गप, पण ही शान्या कशी आहे तर तुला माहितीच आहे. तिच्यामुळे हे अडचणीत येऊन राहिले. पण आता यांना यांची चुकी कळलीये, परत नाही होणार असं. तू त्यांना समज दे आणि सोडून दे ना. मी हात जोडते तुझ्या पुढे. ताई, हात नका जोडू. ठीक आहे, तुम्ही म्हणताय म्हणून आत्ता सोडते. आता चांगलं जेलमध्ये सडवलंय असते. राधिका ताई आल्या म्हणून वाचलात तुम्ही. आता चांगली 2 दिवस जेलची हवा खायला लावली असती. पुरोहित सोडा यांना. कामत उतरवा यांना. पुन्हा हे असं काही करू नका. दारू पिऊन तमाशा ना बंद करा. यावेळी सोडते, पुढच्या वेळी सोडणार नाही तुला. सुभेदार, हे शोभत नाहीये तुम्हाला. सॉरी. चला पुरोहित, चला गाडी काढा. शनाया जरा नीट चाल बरं. शनाया अगं